नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर 4चा सायकोलॉजी ऑफ प्रोफेशनल रिलेशनशिप म्हणजेच व्यावसायिक नातेसंबंधाचे मानसशास्त्र या विषयातील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा आज आपण आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे गटांचे गुणधर्म, त्याच्यामध्ये भूमिका, नियम आणि आकारमान हा देखील तुमचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. त्याची प्रस्तावना या ठिकाणी दिलेली आहे. व्यावसायिक नातेसंबंधाच्या मानसशास्त्रात गट ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कोणतेही संघटन, संस्था किंवा कार्यसंघ प्रभावीपणे कार्य करतो की नाही हे त्या गटाच्या गुणधर्मांवर अवलंबून असते. गटातील सदस्यांची भूमिका, गटातील नियम तसेच गटाचे आकारमान हे घटक गटाच्या कार्यक्षमतेवर, समन्वयावर आणि निर्णय प्रक्रियेवर काय करतात, थेट परिणाम करतात. त्याची व्याख्या या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि गटांचे गुणधर्म, त्याची भूमिका आहे, त्यानंतर आहे नियम हा पॉईंट, त्यानंतर आहे आकारमान, परस्पर संबंध व समन्वय आणि सारांश. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न फक्त 4 ते 5 मार्काला विचारला जाणार आहे, त्यामुळे इतकं उत्तर तुम्ही अपेक्षित आहे लिहिणं. त्यानंतर आपण पाहतोय नेहमी वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे संस्थांमधील सत्ता, औपचारिक व वैयक्तिक सत्ता. हा प्रश्न वारंवार विचारला जातो, त्यामुळे ह्या परीक्षेला तो विचारला जाण्याची शक्यता आहे. प्रस्तावना आहे या ठिकाणी दिलेली आहे. प्रस्तावना, व्याख्या आणि संस्थेमध्ये सत्तेचे प्रकार. पहिली औपचारिक सत्ता, दुसरी वैयक्तिक सत्ता. औपचारिक सत्तेचे स्रोत. पहिला आहे औपचारिक सत्ता, दुसरा पॉईंट आहे आपला औपचारिक सत्तेचे स्रोत. तिसरा मुद्दा आहे वैयक्तिक सत्ता. चौथा औपचारिक व वैयक्तिक सत्तेतील फरक. चौथा आहे औपचारिक व वैयक्तिक सत्तेतील फरक व महत्त्व. आणि शेवटी सारांश. नेक्स्ट प्रश्न आहे आपला कार्यगट व कार्यसंघ यातील फरक. हा देखील IMP प्रश्न आणि दरवर्षी आपल्याला विचारला जातो. त्याच्यामध्ये प्रस्तावना आहे, व्याख्या आहे. कार्यगट आणि कार्यसंबंध याची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. आणि कार्यगट व कार्यसंघ यातील फरक हे एकत्र करून त्याचे उद्दिष्ट, लक्ष, दुसरं आहे जबाबदारी व उत्तरदायित्व, तिसरं कार्यपद्धती व समन्वय, चौथा परिणाम व कार्यक्षमता असं दिलेलं आहे. आणि शेवटी सारांश. नेक्स्ट प्रश्न हा देखील IMP आहे. प्रभावी संघ निर्मितीसाठी आवश्यक घटक आणि ते दिलेले आहे, प्रस्तावना दिलेली आहे. त्यानंतर त्याचे मुख्य मुद्दे, स्पष्ट व उद्दिष्ट व सामायिक ध्येय. नेक्स्ट आहे प्रभावी संवाद. नेक्स्ट विश्वस्त व परस्पर आदर. चौथा मुद्दा आहे आपलं योग्य नेतृत्व व भूमिका स्पष्ट. शेवटी सारांश लिहायचा. नेक्स्ट प्रश्न आपला आहे संघाचे प्रकार. समस्या सोडवणारे संघ, स्वयंस्थापित संघ. त्याची प्रस्तावना या ठिकाणी दिलेली आहे. व्याख्या आहे. पहिला आहे समस्या सोडवणारा संघ, हा मुख्य मुद्दा आहे त्याचा. दुसरा मुद्दा आहे व्यवस्थापित संघ. आणि शेवटी सारांश. दोनच आहे, जास्त काही डीपमध्ये द्यायची आवश्यकता नाही. प्रश्न, गट निर्णय प्रक्रिया, गट विरुद्ध व्यक्ती. प्रस्तावना, निर्णय प्रक्रियेची व्याख्या, व्यक्ती निर्णय प्रक्रिया. पहिला मुद्दा आहे आपला. दुसरा मुद्दा आहे आपला गट निर्णय प्रक्रिया. त्याच्या पण पॅराग्राफमध्येच इन्फॉर्मेशन दिलेले आहे, समजून घ्या तुम्ही. गट निर्णय प्रक्रियेत जबाबदारी स्पष्ट नसते. निर्णय अयशस्वी ठरला, दोष कोणाचा हे ठरवणं कठीण जातं. आणि इथे तुलना केलेली आहे व्यक्ती निर्णय आणि गट निर्णय. मग वेगामध्ये व्यक्ती निर्णय घेणार असं ते जलद वेगाने घेते, परंतु गट असेल तर सगळ्यांचा विचार घेणं आवश्यक असतं ना. आणि शेवटी सारांश. बस एवढे प्रश्न आहेत. आपण प्रश्न पुन्हा बघूया. किती प्रश्न आपण आज पाहिले IMP. तर पहिला प्रश्न गटांचे गुणधर्म व भूमिका, नियम व आकारमान. दुसरा प्रश्न संस्थांमध्ये सत्ता, औपचारिक व वैयक्तिक सत्ता. तिसरं कार्यगट व कार्यसंघ. चौथा प्रभावी संघ निर्मितीसाठी आवश्यक घटक. नेक्स्ट मुद्दा आहे आपला 5वा संघांचे प्रकार. आणि 6वा गट निर्णय प्रक्रिया, गट विरुद्ध व्यक्ती. ठीक आहे, 6 प्रश्न पाहिले आपण. धन्यवाद. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे प्रश्न जर तुम्हाला पेपरला नक्कीच आले तर मला कमेंट करून आवश्यक सांगा की मॅडम तुम्ही दिलेले प्रश्न हे पेपरला आले, जेणेकरून मला हे देखील प्रोत्साहन मिळेल की मी जे खरंच IMP प्रश्न देते ते पेपरला येतात की नाही येत.
ठीक आहे आणि आलं तर तेवढंच मला छान वाटेल.